जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या धना मेथीच्या मार्केटमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीर त्याचबरोबर मेथीची भाजी आवक खूप झालेली आहे। कालच्या दिवशी आपण पाहिलं अगदी 50 पैशापासून तर 1 रुपये 2 रुपये गड्डी गेल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कोथिंबीर आणि मेथी फेकून दिलेली आहे। शेतकऱ्यांना मेथी कोथिंबीर शेतामध्ये करणं, औषध फवारणी करणं, ती उपटणं, मार्केटला घेऊन येणं, वाहतुकीचा खर्च, मजुरांचा खर्च परवडला नाही। अक्षरशः 1-2 रुपये 5 रुपये 10 रुपये गड्डीला बाजारभाव मिळाल्यामुळं शेतकऱ्याचं यातलं संपूर्ण खर्च वाया गेलेला आहे। आज 12 जुलै 2025 रोजी आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपण पाहतोय माल अतिशय 1 नंबर आहे। आता ही सगळी जी कोथिंबीर आहे, आता ही आपण याला गावठी म्हणू शकत नाही, ही विलायती कोथिंबीर आहे, पण हिरवीगार तजेलदार भाजीपाला इथं आलेला आहे। आता इथं आपण या ठिकाणी पाहतोय आज कोथिंबीरीची आवक जास्त आहे, मेथीची आवक कमी आहे, परंतु भाजी अतिशय 1 नंबर आहे। साधारण 7च्या नंतर या ठिकाणी लिलाव सुरू होत असतो, परंतु पावसाळी वातावरण असल्यामुळे बाजार समितीनं याबाबतचे लिलाव लवकर घेण्याचं नियोजन केलेलं आहे। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे या ठिकाणी काम करत असलेले व्यवस्थापक घोंगडे साहेब यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया सध्याची परिस्थिती। दादा काय सांगाल, आपण कुठून आलात? कडकी पिंपळगाव। किती आहे कोथिंबीर? कोथिंबीर आज 5000 आहे। काय बाजारभावाची परिस्थिती? बाजारभाव काही 100, 200, 300 रुपये, मजुरी सुद्धा मजुरी सुद्धा निघत नाही आता। काय आता मोठ्या प्रमाणात लोक कोथिंबीर करतात, म्हणजे एकाच पिकाच्या मागे लागले की शेतकरी एकच पीक करतात, कुठेतरी पिकं बदलून घेतली पाहिजेत। पावसामुळं आवक जास्त वाढली, अचानक पाऊस आला ना। काय मार्केट कमिटीला काय सूचना? काय आता मार्केट कमिटीला काय आवकच जास्त, प्रचंड आवक आहे, काय करणार मार्केट। हा, तुम्ही कुठून आले? शिरोली। शिरोलीचं 2 शिरोली, मोरे शिरोली, खुर्द शिरोली, शेरकरांची शिरोली, मोऱ्यांची शिरोली, शिरोली खुर्द, म्हणजे बबनराव थोरातांचं गाव। थोरातांचं गाव। काय मेथी का कोथिंबीर? कोथिंबीर। कोथिंबीर किती जोडी? 3000। काय बाजारभावाची परिस्थिती? बाजार अतिशय दयनीय अवस्था आहे, म्हणजे काहींचं बीट पण होत नाही, काही रुपया 2 रुपये 3 रुपये, 1 नंबर क्वालिटी असेल तर 2-3 रुपये 4 रुपये विकते एक गड्डी, एक गड्डी। वाहतुकीचा उपटण्याचा खर्च, मजुरीच निघत नाही, वाहतुकीचा लय आमचा प्रश्न राहिला। वाहतूक आणि सुतळ तेच सुटत नाही, भाडं मजुरी तर तुला आमचा विषय राहिला। आणि शेतकऱ्यांचं पण बियाण्याचे पैसे सुटत नाही, म्हणजे अगदी फुकट उपटून आणलं तरी पण इथं परवडत नाही। आता मार्केट कमिटीला काय सूचना? तर मार्केट कमिटी काय करणार आहे, आवकच भरपूर आहे असल्यामुळे मार्केट कमिटी काहीच करू शकत नाही। मार्केट कमिटी स्वतः खरेदी करू शकत नाही। आणि ज्या ठिकाणी लिलाव होत आहेत ही सगळी जागा उघडी आहे, अचानक पाऊस आला तर सगळं भिजू शकतं, नुकसान होऊ शकतं। आता तो सुरक्षेचा भाग आहे, मार्केट कमिटीने पाहिलं पाहिजे आणि चालू आहे काहीतरी त्यांची चर्चा करणार आहे आम्ही। हा, नवीन 13 एकर जागेमध्ये पत्र्याचं शेड करून काहीतरी प्लॅनिंग चालू आहे। अजून सध्या स्थितीत आता तर उघड्यावरच माल पडलेले आहे सगळे, आणि आज आकाश पण मोकळं दिसतं, मोकळे आहे आकाश। चुकून जर पाऊस आला तर मग शेतकऱ्यांना कागदा वगैरेची व्यवस्था करावी लागते, माल भिजला तर व्यापारी घेत नाही, त्यांचे पैसे होत नाही। पण मार्केट कमिटीकडून याची व्यवस्था व्हावी भविष्यात। बरं, इतर काय काढता वगैरे इतर काय अडचण आहेत का? आडतदार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची काय फसवणूक होते का? नाही, तसं आता माल जर ग्रेडिंग करून आणला तर शक्यतो नाही काय प्रॉब्लेम येत। शेतकऱ्यांनी माल ग्रेडिंग करून आणला म्हणजे वावरामध्ये छोटा असतो, मोठा असतो, लांबडा असतो, एकसारखे गड्डे बांधले, एकसारखी गड्डी पाहिजे, एकसारखा माल पाहिजे। मालाची त्याच्यात कोथिंबीरीत भाजीत भरपूर क्वालिटी आहेत, व्हरायटी पण भरपूर आहेत, तर एकसारखा माल आला तर शक्यतो नाही प्रॉब्लेम येत काही। नारायणगावच्या या धना मेथी लिलावामध्ये आपण पाहतोय आज आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे, म्हणजे मेथी, कोथिंबीर, पुन्हा शेपू पण आलेली आहे, कांद्याची पात पण या ठिकाणी विक्रीला येते। सध्या कोथिंबीरीची आवक अधिक प्रमाणामध्ये आहे, बाजारभाव पडलेले आहेत, परंतु शेतामध्ये केलेला माल तो काढला पाहिजे, मार्केटमध्ये विक्रीला नेला पाहिजे। किती पैसे होतील राम भरोसे, परंतु शेतकरी जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे। टोमॅटोचे बाजारभाव उतरलेले आहेत, भाजीपाल्याचे बाजारभाव थोडेसे बरे आहेत, परंतु उत्पन्न घटलेलं आहे। आता हे कोथिंबीर मेथीचे बाजारभाव पूर्णपणे
ढासळलेत, माल चांगला आहे. सध्या अन्नदाता प्रचंड अडचणीमध्ये. मायबाप सरकार नेहमी म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांसाठी हे करू ते करू, विमा पॉलिसी काढू, जे जे काय म्हणतात ते म्हणतायत. परंतु आजही शेतकऱ्याच्या पाचवीला अशा प्रकारची दयनीय अवस्था पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. नियोजन चांगल्या प्रकारे करतायत. सध्या पावसाळी वातावरण आहे, असं उघड्यावर मटेरियल टाकावं लागतो. पर्यायी 13 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी शेड बांधायचं काम सुरू केलेलं आहे. लवकरच तिकडं धनामिती मार्केट जाईल आणि शेतकऱ्याला 4 पैसे अधिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपल्यासोबत एक युवक शेतकरी आहे. भाऊ, काय सूचना? सूचना काय नाही, एक 2 दिवस झाले मार्केटला येतोय. मंदीमध्येच धना टाकला होता. अक्षरशः वावराला वापसा पण नव्हती, अशा परिस्थितीत धना टाकला होता. म्हटलं कुठेतरी बाजारावर भेटेल, पण आज पाहतोय तर सगळीकडे धन्याची आवकच आहे. आणि बाकीच्या बाजारभावाला तर थोडा थोडा भाव असला तरी धान्याला फार अजिबात सुद्धा कवडी मोल सारखा भाव झालेला आहे. त्याच्यामुळे काल आलो होतो मार्केटला, पाहू म्हटलं काय अवस्था आहे. तर एक शेतकरी होता, मेथी होती, तर 1,30,000 रुपयाला त्याची मेथी मागितली होती. अचानक भावाची घसरण झाली, अक्षरशः बीड झालं त्याचं 500 रुपये. आणि मी स्वतः डोळ्याने पाहिलं, त्याच्या डोळ्यातून जे अश्रू येत होते मला पण पावले नाही. मग त्यांना बोललं काय झालं, ते बोलले असा असा विषय झालाय. शेवटी कसं आहे, मेथीच्या पुढं काय नाही. आणि निसर्गाचं पण आता शेवटी काल कुठला शेतकरी होता? पेठ पारगावचा शेतकरी होता. आणि पूर्ण इथं ह्या मार्केट आवारात पूर्ण गाळ झाला होता. आणि त्या शेतकऱ्यांनी ताडपत्री आतरून त्याच्यावर माल व्यवस्थितपणे मांडणी केली होती मालाची, जेणेकरून त्याला अपेक्षा होती काहीतरी बाजारावर भेटेल. पण त्याला काही थोडा सुद्धा त्याचा भांडवल सुद्धा त्याला 25,000 रुपये याला खर्च झाला होता. अक्षरशः काही त्याला भेटलेलं नाही. म्हणजे 1.5 लाखाला कोथिंबीर मागितली, दिली नाही. इथं यायला 25,000 रुपये खर्च झाले, फक्त 500 रुपये. 500 रुपये नाही झाले असतील तरी 20-25,000 रुपये झाले असतील. अच्छा, 20-25 झाले, म्हणजे वाहतुकीचा खर्च सुटला. वाहतुकीचा खर्च सुटला, पण त्याचं भांडवल गेलं असेल जवळजवळ 70-80 हजाराच्या पलीकडे त्याचं भांडवल असेल. काय नाही झालं. आपण पाहतोय नारायणगावच्या या धना मेथी मार्केटमध्ये नियोजन जरी चांगलं असलं तरी आवक अधिक प्रमाणात होते. त्याच्यामुळे बाजार पडतात. या ठिकाणचे आडतदार व्यापारी यांचं कामकाज चांगले. प्रामुख्याने बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचं नियोजन चांगलं आहे. या ठिकाणी सकाळी टोमॅटोचा लिलाव होतो, दुपारी पाठीमागे तरकारीचा लिलाव होतो आणि संध्याकाळी धना मेथी, शेपू किंवा कांद्याची पात याचा लिलाव होतो. 3ही लिलाव एकाच ठिकाणी होत असल्यामुळे थोडीशी तारांबळ होते. लवकरच बाजार समिती 13 एकर क्षेत्रामध्ये धना मेथी, शेपू आणि कांद्याच्या पातीचा लिलाव नेणार आहे. सभापती संजयराव काळे आपलं काम चांगलं राहिलेलं आहे. शेतकऱ्याच्या या मालाला बाजारभाव चांगला मिळत नाही, नाशिवंत माल आहे. तुमच्या हातामध्ये काही नाही आहे, परंतु अधिक काय करता येईल का, शेतकऱ्याच्या या मालाला बाजारभाव कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल, वेगळं काही नियोजन करता येईल का, याबाबतचं आपण उपाययोजना कराल अशी अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.